आज आपण भाजीची चव वाढवणाऱ्या काही टिप्स बघणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूया भाजीची चव वाढवणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स. आता पहिली टिप्स आहे की फोडणी ही महत्त्वाची. जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता याची फोडणी भाजीची चव दुप्पट करते. आता आपण दुसरी टिप बघूया, मसाल्याचा समतोल. आता मसाल्याचा समतोल हळद, लाल तिखट, धने जिरे पूड योग्य प्रमाणात वापरल्यास भाजीला छान चव आणि छान रंगही येतो. आता पुढची टिप आहे कांदा. आता कांदा हा छान परतावा. कांदा सोनेरी होईपर्यंत परतल्याने भाजीची चव गोडसर आणि छान अशी लागते. आता आपण बघूया चौथी टिप. आता चौथी टिप कोणती आहे की टोमॅटो योग्य प्रकारे शिजवावा. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवल्यामुळे भाजीला छान रस्सा सुटतो आणि चवही छान मिळते. टोमॅटोमुळे छान रस्सा आणि चव येते जास्त शिजवल्यामुळे. आता पुढची पाचवी टिप आहे, मीठ सगळ्यात शेवटी टाकावे. आता मीठ सुरुवातीला कमी घालायचे आणि शेवटी चवीनुसार यामध्ये मीठ टाका. यामुळे काय होईल, भाजी जास्त पाणी सोडणार नाही. म्हणजे सुरुवातीला मीठ टाकलं जास्त की भाजीला जास्त पाणी सुटते. त्यामुळं मीठ हे सुरुवातीला थोडं टाकायचं आणि शेवटी चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं. आता पुढची टीप बघूया, 6वी. आता लिंबाचा रस. आता लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर. आता शेवटी लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर घातल्याने भाजीची चव तिखट, चवदार आणि ताजीतवानी होते. अगदी चवीला छान अशी ही भाजी लागते. आता बघूया आपण पुढची टीप. तर पुढची टीप आहे, 7वी टीप आहे की भाजीमध्ये कोथिंबीर घालायला विसरू नका. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्याने भाजीला छान सुगंध आणि चव आणि ताजेपणा येतो. आता बघूया आपण पुढची 8वी टीप. आता 8वी टीप कोणती आहे, भाजी ही नेहमी झाकून शिजवावी. आता भाजी ही झाकून शिजवल्याने त्यामध्ये मसाले चांगले मुरतात आणि चव एकजीव होते आणि भाजी पण पटकन शिजते. आता ही होती आपली 8वी टीप. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला मी भाजीची चव वाढवणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जर हा टिप्सचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.